आता जो काय आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट कुठे डेस्कटॉपला आलो. फोल्डर कोणता A to Z बॅच नंबर 51 आणि त्यामध्ये आपण एक फोल्डर बनवलं होतं जसं की प्रोजेक्ट 1 म्हणून. आणि त्या प्रोजेक्टला मी करतो इथे CMD केल्यानंतर आपली कमांड प्रॉम्प्ट ओपन झाली. ओपन झाल्यानंतर मी इथे कमांड राईट करतो कोड पेस्ट डॉट. याने काय होणार, जो काय आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट काय होईल ॲज इट इज VS कोडला ओपन होईल. झाला इथे VS कोडला ओपन. ठीक आहे. त्यानंतर जो काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्टला मी इथे रन करून घेतो. रन करण्यासाठी कमांड होती आपली नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस. एंटर केलं, एक्झिक्यूट झाला. त्याचं आउटपुट पाहण्यासाठी कुठे ब्राउझरला, आणि ब्राउझरला आल्यानंतर मी सर्च करतो localhost:100. मग ह्या प्रकारे आपण काहीतरी एक वेबसाईट बनवली होती. ठीक आहे ना. त्या वेबसाईटमध्ये असे 4-5 पेज टाकले होते. आणि या वेबसाईटला हँडल करण्यासाठी आपण एक पॅनल बनवला होता. त्यालाच आपण काय म्हणतो, एक ऍडमिन पॅनल. तो पाहण्यासाठी localhost:100/admin आणि एंटर करणार. मग ह्या प्रकारे आपण एक ऍडमिन पॅनल बनवला होता. जसं की त्यामध्ये अबाउट कंपनी, बॅनर, कॅटेगरी, प्रोडक्ट आपण ऍड करू शकतो. आणि जी काय अबाउट कंपनीची इन्फॉर्मेशन होती, अबाउट कंपनीची इन्फॉर्मेशन आपण ऍड करू शकतो. इथे ऍड प्रोडक्ट मध्ये ऍड प्रोडक्ट नावाचे एक बटन बनवलं होतं आणि त्यामध्ये एक फॉर्म बनवला होता. जसा हा फॉर्म भरला की ऑटोमॅटिकली आपले प्रोडक्ट काय होतं, एक ऍड होतं. त्यानंतर एक प्रोडक्ट लिस्टचं पेज बनवलं होतं. इथे काय होतं, प्रोडक्ट जे काय प्रोडक्ट आहेत आपल्याकडे ते प्रोडक्ट सगळे इथे काय होतात, शो होतात. मग काल आपण लास्ट लेक्चरमध्ये काय केलं, फक्त जे काय प्रोडक्ट होते त्या प्रोडक्ट आपण शो तर केलतेच, बरोबर ना. शो केल्यानंतर त्या प्रोडक्टची फक्त काल आपण प्राइस सेट केली. ठीक आहे. इमेज वगैरे तर आपण लास्ट लेक्चरमध्येच केलं. त्यानंतर काल फक्त आपण एक प्राइस शो केली. जसं की मी एल साईजवर क्लिक केलं, साईज कोणाची, प्राइस कोणाची आली, एल साईजची. डबल एक्सेलवर क्लिक केलं, डबल एक्सेलची प्राइस आली. ह्या प्रकारे आपण काल काम केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर इथे आपण एक लॉग इनचं बटन टाकलं होतं. ठीक आहे. कोणत्या पेजला एरर आहे हा, प्रोडक्ट इन्फोला, की प्रोडक्ट इमेज 1 अनडिफाईन. ठीक आहे. हा एरर कसं काय आला इकडे. ठीक आहे. सगळे टॅब आपण एकदम एक क्लोज करण्याआधी प्रोडक्ट इन्फो मध्ये एरर आहे ना, तिथे एक इमेजचा एरर आहे. प्रोडक्ट इन्फो मधला हा ते एरर आपल्याला शो होतो. ठीक आहे. इथे इमेजचा इश्यू असेल आय थिंक. इमेज 1 आणि इमेज, बाकीच्या इमेज इथे आपण शो केल्यात. ओके. एरर काय बोलतोय, कॅन नॉट रीड प्रॉपर्टी अनडिफाईन्ड प्रोडक्ट इमेज 1. ओके. बॅक आलो. एकदा बॅक आल्यानंतर मी एकदा जी काही सर्व्हर आहे त्या सर्व्हरला एकदा रिस्टार्ट करतो. रिस्टार्ट केल्यानंतर मी शॉप पेजला आलो आणि लॉगिन पेजला जाण्याचा प्रयत्न करतो. लॉगिन पेज आपण ह्या प्रकारे बनवलं होतं. त्यानंतर एक रजिस्ट्रेशनचं पेज बनवलं होतं. ठीक आहे. पण आता मी काय करतो, इथे एक रजिस्ट्रेशन. काल लास्ट लेक्चर मध्ये काय केलं, आपण जसं युजर नेम आणि पासवर्ड टाकला 1 2 3 4 5 6 आणि इथे आपण लॉग इन केलं. जसं लॉग इन केलं की आपलं एक आपण आयडी काय केलं, सेशन मध्ये स्टोअर केलं, बरोबर ना. लास्ट लेक्चर मध्ये हेच काम केलं ना आपण. लॉग इन झालं की सेशन मध्ये काय होणार, एक आयडी स्टोअर होणार. ठीक आहे. कुठे स्टोअर केलं आपण, इथे इथे सेशन मध्ये आयडी स्टोअर झाला आणि युजर डायरेक्ट कुठे रिडायरेक्ट होणार, शॉप पेजला रिडायरेक्ट होणार. आणि सेशन मध्ये आयडी स्टोअर नाही झाला तर युजर कुठे जाणार, लॉग इनला जाणार. केव्हा लॉग इनला जाणार, जेव्हा युजर पासवर्ड आणि युजर जो काही ईमेल आहे तो चुकीचा टाकला तेव्हा युजर कुठे जाईल, लॉग इन पेजला जाईल. जसं की मी इकडे आलो लॉग इन पेजला आणि एकदा मी इथे लॉग इन चुकीचा ईमेल आणि दुसरा पासवर्ड टाकतो 1 2 3 आणि लॉग इन केलं. जसं लॉग इन केलं त्याच पेजवर आहे मी, आणि जी सेशन मध्ये आहे सेशन मध्ये आयडी स्टोअर झाली का, नाही झाली. ह्या प्रकारे आपण काय केलं, लॉग इन झाला तर सेशन मध्ये आयडी स्टोअर होईल, आणि लॉग इन नाही झाला तर सेशन मध्ये आयडी स्टोअर होणार का, नाही. ठीक आहे. त्यानंतर एक मी एक फंक्शन तयार केलं फक्त. ठीक आहे. हे फंक्शन कुठे यूज नाही केलं मी अजून, बघू शकतात. ठीक आहे. एक फंक्शन बनवलं होतं. कोणतं फंक्शन, की व्हेरीफाय अकाउंटचं एक फंक्शन बनवलं होतं. आणि त्यामध्ये आपण 3 पॅरामीटर घेतले होते, एक रिक्वेस्ट, रिस्पॉन्स आणि सेकंड घेतलं होतं नेक्स्ट. मग इथे मी काय केलं, की जी काही सेशन मध्ये आयडी आहे ते सेशन मध्ये आयडी मी काय केली, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली. कोणता व्हेरिएबल घेतला मी, युजर आयडी नावाचा एक व्हेरिएबल घेतला, आणि त्या व्हेरिएबल मध्ये सेशन मध्ये आयडी असेल तर ह्या युजर आयडी मध्ये सेशन मध्ये आयडी येणार, बरोबर.
मग मी ते कंडिशन टाकली इफ मध्ये काय कंडिशन टाकली, ह्या युजर आयडी ह्या व्हेरिएबल मध्ये आयडी असेल तर रिटर्न काय होणार इथे ट्रू होणार, आणि आयडी नसेल तर रिटर्न होणार आपल्याला फॉल्स. आता हे फंक्शन का केलंय आपण, की आता युजर जेव्हा लॉग इन करेन, जसं की मी ईमेल टाकला आणि दुसरा टाकतो पासवर्ड 1 2 3 4 5 6 लॉग इन केलंय. मग मी जसं लॉग इन करेन, लॉग इन केल्यानंतर मला इथे 2 बटन शो होते, एक कार्ड बटन आणि दुसरं बटन होईल मला इथे शो लॉग आउटचं बटन. ठीक आहे, आणि मी लॉग इन नसेल तर मला इथे लॉग इनचं बटन शो होईल. मग इथे आपण नावबारला सांगायला लागेल ना युजर लॉग इन आहे की नाही. मग आपण त्याला नावबार मध्ये कसं सांगणार, ट्रू अँड फॉल्स मध्ये सांगणार. ठीक आहे, ट्रू असेल तर नावबार काय युजर काय लॉग इन आहे, आणि फॉल आलं तर युजर लॉग इन नाही. मग त्यासाठी मी काय करतो, इथे जी काय फंक्शन बनवलंय, फंक्शन काय रिटर्न करणार आपल्याला, ट्रू ट्रू आणि फॉल्स रिटर्न करणार. जसं की मी इथे आलो शॉप पेजला आलो. ठीक आहे, आणि शॉप पेज मध्ये मी काय करतो, सिंपल इथे जे काय आपण फंक्शन बनवलंय त्या फंक्शनला काय करतो मी एका व्हेरिएबल मध्ये, ठीक आहे, एक सिंपलचं काय करतो, एक व्हेरिएबल बनवतो. जसं की मी इज लॉग इनचं एक काय केलं मी व्हेरिएबल बनवला, आणि त्या व्हेरिएबलला काय सांगतो, एक तो फंक्शन कॉल करायचं. कोणतं फंक्शन कॉल करायचं तू, ठीक आहे, व्हेरीफाय अकाउंटचं जे काय फंक्शन आहे ते फंक्शन काय करायचे ते कॉल करायचं. एक व्हेरिएबल बनवला आणि त्या व्हेरिएबलला मी काय सांगितलं, फक्त एक फंक्शन कॉल करायचं. म्हणजे जो काय हा फंक्शन रिटर्न करेल ते रिटर्न कुठं स्टोअर होईल, तुम्ही हे फंक्शन यूज केलं असेल ना जावा स्क्रिप्ट मध्ये असं काहीतरी. इथे काय केलंय मी, जे काय हा फंक्शन आहे, कोणतं फंक्शन, की तो चेक करतोय, व्हेरीफाय अकाउंट नावाचं एक फंक्शन आहे. तो फंक्शन रिटर्न काय करतो, ट्रू आणि फॉल्स रिटर्न करतो. कधी करतो, सेशन मध्ये आयडी असेल तर काय रिटर्न करणार, तो ट्रू रिटर्न करणार, आणि आयडी नसेल तर फॉल्स रिटर्न करणार. मग इथे मी काय करतोय, की जे काय हा फंक्शन रिटर्न करेल, रिटर्न काय करणार आहे, ट्रू नाही तर फॉल करणार आहे रिटर्न. ते फक्त मी एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केले. आता चेक करायचे काय रिटर्न करतोय तो, मी कन्सोल डॉट लॉग करतो आणि इथे मी इज लॉग इनला काय करतो प्रिंट करतो फक्त. आणि आता आपण शॉप पेजला जाऊन चेक करू, इथे रिफ्रेश केलं, ठीक आहे, सेशन इज नॉट डिफाईन. ठीक आहे, आपल्याला इथे काय करायला लागेल, एक पॅरामीटर द्यायला लागेल. जसं की आपण इथे 3 पॅरामीटर दिले, रिक्वेस्ट दिले, रिस्पॉन्स दिले आणि इथे नेक्स्ट दिले. मग त्याच प्रकारे आपल्याला इथे काहीतरी एक त्याला व्हॅल्यू द्यायला लागेल. जसं की मी इथे रिक्वेस्ट देऊन टाकतो, म्हणजे आपल्याला काही द्यायची गरज पडणार नाही. ठीक आहे, एकदा बॅक जाऊ, सीएमडी मध्ये काही एरर आहे का, एरर नाही. ठीक आहे, आउटपुट पेजला जाऊ, एकदा बॅक आलो आणि मी इथे ठीक आहे लॉग इन करू. आपण लॉग इन केलं, जसं लॉग इन केलं आता सीएमडी मध्ये काय आलंय, इथे प्रिंट झालंय. का प्रिंट झालंय, इथे ट्रू का आलंय, आयडी स्टोअर आहे त्यामुळे इथे आपल्याला काय आलंय, ट्रू आलंय. सपोज आयडी नसेल तर, जसं की मी एकदा ह्याला कंट्रोल सी करतो आणि डबल एक्झिक्यूट करू आपण. ठीक आहे, आणि मी जातो आता शॉप पेजला. जसं मी शॉप पेजला रिफ्रेश केलं, आता सीएमडी मध्ये काय आलं असेल, फॉल्स आले ना, कारण युजर लॉग इन आहे का नाही. म्हणजे आपल्याला हा फंक्शन काय करतोय, ट्रू आणि फॉल्स रिटर्न करतोय. केव्हा करतोय हा ट्रू आणि फॉल्स रिटर्न, की तो चेक करतोय, काय चेक करतोय, सेशन मध्ये आयडी असेल तर ट्रू रिटर्न करतोय, आणि सेशन मध्ये आयडी नसेल तर फॉल्स रिटर्न करतोय. बरोबर ना, आपल्याला ट्रू आणि फॉल्स भेटते. ट्रू कधी भेटणार, युजर लॉग इन असेल तेव्हा. बरोबर ना, सेशन मध्ये आयडी केव्हा असेल, युजर लॉग इन असेल तेव्हा सेशन मध्ये आयडी असेल, आणि सेशन मध्ये आयडी असला तर हा फंक्शन रिटर्न करणार ट्रू. आपल्याला आता ट्रू आणि फॉल्स भेटते. ठीक आहे, मग ह्याचाच यूज करून आपण काय करू, त्या बटनला ऍडजस्ट करू. जसं की इथे मी व्हेरीफाय फंक्शन बनवले, ह्याला रिमूव्ह करतो. आता जो काय आपल्याला हा ट्रू आणि फॉल्स आहे तो कुणाला पाठवायचा आहे, या नावबारला पाठवायचा आहे. मग नावबारला पाठवण्यासाठी काय करणार आपण, जो काही डेटा आहे तो डेटा आपण इथे पाठवलाय. जसं की अबाउट कंपनीचा पण इन्फॉर्मेशन आपण पाठवली ना नावबारला. मग ह्याच प्रकारे मी काय करतो, कोमा देतो आणि इथे एक व्हेरिएबल घेतो. जसं की मी इथे एक देतो इज अंडरस्कोर लॉग इन, आणि ती फंक्शन मी काय करतो इथे कॉल करतो. फंक्शन कोणते आपलं, व्हेरीफाय अकाउंट नावाचं एक फंक्शन आहे. बरोबर ना, आणि त्याला आपण एक पॅरामीटर पास करतो, जसं की रिक्वेस्ट पॅरामीटर. बरोबर, म्हणजे आता इथे काय होणार, जसं आपण एक फंक्शन बनवलं होतं की आपल्याला तो फंक्शन काय करायचा, ट्रू आणि फॉल्स रिटर्न करायचा. त्याच प्रकारे आता काय होणार, हा रिटर्न करणार, पण कोणत्या व्हेरिएबल मध्ये रिटर्न करणार, आता तो इज लॉग इनला, आणि जो काही डेटा आहे तो ओबीजी मध्ये जाणार. आता आपण हा इज लॉग इन जातोय का नाही तो चेक करू. हा इज लॉग इन कुठे जाणार,
युजर मध्ये शॉप डॉट इजीएस मध्ये पण जाणार, नावबार मध्ये पण जाणार आणि फुटर मध्ये पण जाणार. ठीक आहे, मग तो जातोय का नाही तो चेक करतो. मी इथे आलो, नावबार मध्ये जातो, युजरच्या नावबार मध्ये आल्यानंतर सपोज आपण इथे कुठं पण प्रिंट करू शकतो. जसं की मी इथे, ठीक आहे, ह्याला डिवच्या आतमध्ये मी इथे प्रिंट करतो. इथे इजेसचा सिंटॅक्स ओपन केला, इक्वल टू इज लॉग इन आणि ह्याला क्लोज करू. फक्त प्रिंट केलाय मी. ठीक आहे, आपल्याला काय भेटते, ट्रू भेटते का फॉल्स भेटते. इथे काय भेटलं आता, इथे मी रिटर्न केलंय ना, इथे फक्त प्रिंट केलाय, ट्रू भेटते का फॉल्स भेटते. आपण इथे पास केलंय ना, एका ओबीजे मध्ये याला कन्वर्ट केलाय आणि ओबीजे मध्ये पास केलाय. मग आता इथे फॉल्स आलंय, बरोबर. फॉल्स आहे म्हणजे युजर लॉग इन आहे का, नाही. जसं की मी एकदा लॉग इन करून चेक करतो. ठीक आहे, तो एरर येणार आहे. का आला एरर, किती एरर आहे, लॉग इन इज न, काय हा एरर आलाय की जी काय लॉग इन डॉट इजीएस फाईल बनवली आपण, त्या फाईलला आपण हा इज लॉग इन जी काय व्हॅल्यू आहे ते पास नाही केली, त्यामुळे तो आपल्याला एरर भेटतोय. ठीक आहे, आता इथे फॉल्स काय आलंय, युजर लॉग इन नाही, बरोबर ना. मग इथे तीच कंडिशन टाकणार आपण. काय कंडिशन टाकणार, ठीक आहे, इथे मी काय करतो, ह्याला रिमूव्ह करतो आणि रिमूव्ह केल्यानंतर इथे आपले 3 बटन आहेत. ह्या 3 बटनाच्या जागी मी कंडिशन टाकतो. कंडिशन अशी टाकतो, इफ जी काही इज लॉग इन नावाचं फंक्शन आहे, ठीक आहे, इज अंडरस्कोर लॉग इन. ठीक आहे, ह्यात व्हॅल्यू आली तर ट्रू होणार, बरोबर ना. व्हॅल्यू आली तर पहिली कंडिशन आहे ती काय होणार, एक्झिक्यूट होणार. आणि त्यात व्हॅल्यू नाही आली तर दुसरी कंडिशन एक्झिक्यूट होणार. जसं की मी इथे इल्स पार्ट मध्ये राईट करतो, इजेसचा सिंटॅक्स ओपन केला आपण, इथे क्लोज करू, इथे पण ओपन अँड क्लोज, ह्याला पण ओपन अँड क्लोज, इथे ओपन अँड क्लोज करतो. ठीक आहे, आणि इथे मी राईट करतो, सपोज H1 मध्ये मी सांगतो इथे ट्रू इन, तेव्हा काय होईल, इथे लॉग इन होईल, बरोबर ना. इथे ट्रू आलं तर प्रिंट काय होईल, लॉग इन होईल. आणि फॉल्स आलं तर नॉट लॉग इन करू आपण. ठीक आहे, आता बघू कोणता टेक्स्ट आपल्याला प्रिंट होते. इकडे आलो, रिफ्रेश केलं, काय टेक्स्ट प्रिंट झाला इथे, आता नॉट लॉग इन प्रिंट झालाय. ठीक आहे, एकदा मी लॉग इन करू आता. ठीक आहे, लॉग इनचं बटन येत आहे, लॉग इनला आलो, इथे एरर भेटते. हा एरर सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जी काय इज लॉग इनची काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला लॉग इन डॉट इजेस ला पाठवायला लागेल. जसं की मी युजर साईट मध्ये आलो, जसं की आपण इथे पाठवलंय की कुणाला पाठवलंय, शॉप डॉट इजीएस ला, त्याच प्रकारे लॉग इनला पण पाठवू. कुठेही लॉग इनचं पेज, मग लॉग इन डॉट इजीएस, इजीएस कुठे 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 येते, इथे मी कोमा देतो, ती व्हॅल्यू पास करून देऊ. जो काय आपल्याला अनडिफाईन्ड एरर आहे तो एरर गेला. आता आले लॉग इनचं पेज आणि मी एकदा युजरला लॉग इन करतो, ईमेल टाकला, एक पासवर्ड टाकला आणि एंटर केलं. काय आलं इथे, आता झाला युजर लॉग इन. ठीक आहे, आता ही लॉग इन आणि नॉट लॉग इन च्या ऐवजी आपल्याला काय प्रिंट करायची, युजर लॉग इन असेल तर कार्ड बटन आणि लॉग आउट बटन शो होईल, आणि युजर लॉग इन नसेल तर तिथे काय होईल, लॉग इनचं बटन शो होईल. मग इथे आपण राईट करू तशी कंडिशन, जसं की इथे लॉग इन बटन कधी शो होईल, ह्याला कॉपी करतो मी. ठीक आहे, कॉपी करण्यापेक्षा ठीक आहे, ऍज इट इज फंक्शन राहणार आहे इथेच, फक्त मी फंक्शन काय करतो, हे यूएलच्या आतमध्ये राईट करतो. इजेसचा इंटॅक ओपन केला, इफच्या आतमध्ये इज अंडरस्कोर लॉग इन, इजेसचा सिंटॅक्स क्लोज केला, ओपन करून क्लोज करू आपण. ठीक आहे, आता इथे कधी प्रिंट होणार लॉग इन, ही लॉग इन बटन कधी शो होणार, जेव्हा इथे ट्रू इन तेव्हा, बरोबर ना. ट्रू इन तेव्हा काय होणार, प्रिंट लॉग इनचं बटन होणार. ट्रू कधी येणार, युजर लॉग इन असेल तेव्हा काही ट्रू बटन शो होईल आपल्याला, बरोबर ना. जेव्हा युजर लॉग इन असेल तेव्हा आपल्याला काय करायची, कार्ड बटन आणि लॉग आउट बटन शो करायची. मग इथे आपण कार्ड आणि लॉग आउट बटनला मी करतो इथे कॉपी, ह्याला करतो मी इथे पेस्ट. ओके, आणि लॉग आउटचं बटन कधी ट्रू होईल, की जेव्हा आपल्याला फॉल्स येईल तेव्हा लॉग इनचं बटन शो होईल. राईट केलं, इफ मध्येच राईट केले. आता चेक करू शो होतंय की नाही. आता इथे बटन कोणतं शो झालंय, कार्ड बटन आणि लॉग आउट बटन शो झाले. कारण का झालंय, की युजर लॉग इन आहे, बरोबर ना. कारण युजर काय लॉग इन आहे, सेशन मध्ये आयडी आहे, म्हणजे युजर काय आपला
लॉग इन. जसं की मी आता सर्व्हरला एकदा रिस्टार्ट करतो, कंट्रोल सी केलं, नोडिमॉन नोडिमॉन केल्यानंतर इकडे आलो आणि ह्याला करतो मी रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं, कोणतं बटन झालं शो आता? कारण लॉग इनचं बटन का शो झालं की युजर लॉग इन नाहीये. एकदा लॉग इन करून घेऊ. मग एक ईमेल टाकला, सेकंड टाकू आपण 1 2 3 4 5 6 आणि एंटर. झाले कार्ड बटन आणि लॉग आउट बटन. झालं आपलं एवढं काम. ठीक आहे. जसं मी कार्ड बटनावर क्लिक करणार, इथे कोणतं पेज ओपन होईल? कार्डचं पेज ओपन होईल. ठीक आहे, ते पण आपण एकदा करून घेऊ. मग त्यासाठी कुठे कार्ड बटन इथे, ठीक आहे, स्लॅश कार्ड ओपन होणार. ठीक आहे. त्यानंतर इथे लॉग आउट, ठीक आहे, विश लिस्ट नसणार आपलं इथे, स्लॅश लॉग आउट आणि इथे काय असणार? स्लॅश लॉग इन. ठीक आहे, इथे फक्त स्लॅश टाकायचं. ओके. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं. जसं मी रिफ्रेश केलं, जसं मी लॉग आउट बटनावर क्लिक करतो, युजर कुठे गेला आता? लॉग आउट. कॅन नॉट गेट स्लॅश लॉग आउट. मग जी काही लॉग आउटची URL आहे ती URL आपण बनवून घेऊ एकदा. मग कुठे बनवणार ती URL? जी काही युजर साईट आहे त्या युजर साईटला मग तिथे बनवू. मग ऍप डॉट नसणार, राऊट डॉट गेट, राऊंड ब्रॅकेट डबल कोट, स्लॅश लॉग आउट, कोमा घेतला, एक फंक्शन घेऊ आणि फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट असणार, दुसरी रिस्टोर. आणि इथे मी करतो, ठीक आहे, ते काय राईट नाही करत. आता लॉग आउट कधी होणार? युजर लॉग आउट कधी होणार? आता युजर कधी लॉग इन नसतो? जेव्हा सेशन मध्ये आयडी नसते तेव्हा युजर काय असतो? लॉग इन नसतो, बरोबर ना? जेव्हा सेशन मध्ये आयडी असते तेव्हा युजर काय असतो? लॉग इन असतो. मग इथे आपल्याला लॉग आउट करण्यासाठी आपण काय करणार? सेशन मधली आयडी जी आहे त्याला फक्त आपण रिमूव्ह करून टाकणार, बरोबर ना? जशी की कुठे आयडी आपण स्टोअर केली, लॉग इन कुठे केलाय? डू लॉग इन मध्ये इथे. ठीक आहे. इथे काय केलं? युजर लॉग इन झाला तर सेशन मध्ये आपण आयडी स्टोअर केली, बरोबर ना? मग इथे आपण काय करू की सेशन मधली आयडी लॉग आउट करताना सेशन मधली आयडी रिमूव्ह करून टाकू तिथे लॉग आउटच्या फंक्शन मध्ये, आणि त्यामध्ये आपण स्टोअर करू की अनडिफाईन्ड. ओके. आणि डबल युजरला आपण रिडायरेक्ट करून टाकू, रिस्पॉन्ड डॉट मग रिडायरेक्ट आपण करू लॉग इन पेजला. मग त्याला स्लॅश लॉग इन. ओके. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, युजर लॉग इन नाहीये. एकदा मी करतो त्याला लॉग इन, एक ईमेल टाकला, सेकंड टाकतो पासवर्ड 1 2 3 4 5 6 आणि एंटर केलं. झाला युजर लॉग इन. कार्ड बटन शो झालं आणि लॉग आउट बटन शो झालं. अजून एक बटन असेल की प्रोफाईलचं बटन. ठीक आहे, तुम्ही ऍड करू शकतो ना आपण. जसं मी लॉग आउट बटनावर क्लिक केलं, झालं लॉग आउट, आलो लॉग इन बटनाला, लॉग इन पेजला डबल लॉग इन करतोय 1 2 3 4 5 6 आणि एंटर. झालं लॉग इन. झालं लॉग इन आणि लॉग आउट झालं. ठीक आहे. त्यानंतर आपलं काय राहणार? कार्ड बटन राहणार. जसं मी कार्ड बटनावर क्लिक करेन, कोणत्या पेजला आलो मी? स्लॅश कार्डला आलो. पण कार्डला जाण्याआधी आपण काय करू की प्रोडक्ट मधला जो काय प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट ऍड करायला लागेल. ठीक आहे. इथे पण एरर येतोय, होम पेजला पण एरर येईन की? हा, ठीक आहे, सर्वच पेजला एरर यायला लागलाय, फक्त शॉप पेजला सोडून. ठीक आहे. हा एरर सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करू, जी काय आपण इज लॉग इनचं फंक्शन आहे ती फक्त शॉप पेजला पाठवले, त्याच पद्धतीने सगळ्या पेजला आपण ते फॉरवर्ड करून टाकू. इज लॉग इनला मी कॉपी करतो, होम पेजला पण काय करायचं आपल्याला? पास करायची, कोमा द्या, ह्याला पास करून द्या. त्यानंतर अबाउटला पण, ठीक आहे, कोमा झालं की ते ठीक. अबाउटला पण ह्याला पास करून देऊ. त्यानंतर नेक्स्ट पेज कोणतं? शॉपला तर पाठवलंय आपण, ब्लॉग पेजला पण फॉरवर्ड करायला लागेल. कोणतं फंक्शन? इज लॉग इनचं. ठीक आहे. त्यानंतर कोणतं पेज आहे? कॉन्टॅक्ट पेजला पण फॉरवर्ड करा. ओके. अजून कोणतं पेज राहिलं? व्ह्यू प्रोडक्ट, त्याला पण फॉरवर्ड करायला लागेल डेटा. त्यानंतर लॉग इन पेजला तर पाठवलाय, व्हेरीफाय फंक्शन कॉल केलंय. त्यानंतर क्रिएट अकाउंट, त्याला पण फॉरवर्ड करू. क्रिएट न्यू अकाउंट, त्याला गरज नाही. टू लॉग इन, त्याला पण गरज नाही. ठीक आहे. झाले. आता एरर बघू, चेक करू. इकडे आलो, ठीक आहे, अनएक्सपेक्टेड टोकन. ठीक आहे, कोमा कुठेतरी एक्स्ट्रा पडला वाटतं, आय थिंक. ओके. ठीक, ठीक आहे, इथे एक्स्ट्रा पडलाय. एरर झाला सॉल्व. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलंय, आलो लॉग इन पेजला. होम पेजला आलो मी, काही एरर नाही मला. अबाउटला आलो, एरर नाही. ठीक आहे. कॉन्टॅक्टला गेलो,
तरी पण आपल्याला एरर नाही. ठीक आहे, झाला सॉल्व तो एरर. आता होम पेजला आलो आणि जसं मी लॉग इन करतो एक युजर, लॉग इनला आलो, एक ईमेल टाकला, सेकंड टाकू आपण एक पासवर्ड 1 2 3 4 5 6 आणि एंटर केलं. झाला युजर लॉग इन. ठीक आहे, शॉप पेजला आलो. शॉप पेजला आल्यानंतर आता आपलं काम कोणतं राहील? आता प्रोडक्ट ऍड टू कार्ड करायचे आपल्याला. काय करायचे आता? प्रोडक्ट ऍड टू कार्ड. कधी करणार आपण ऍड टू कार्ड? जसं की युजर इथे येणार, व्ह्यू प्रोडक्ट केला, त्याला साईज लागते एम सिलेक्ट केली आणि तो करणार डायरेक्ट ऍड टू कार्ड. ऍड टू कार्ड केलं, क्लिक केलं, ऍड टू कार्ड, बरोबर ना? मग ऍड टू कार्ड करण्यासाठी आपल्याला जायला लागेल फर्स्ट आता व्ह्यू प्रोडक्टच्या पेजवर. पुढे मग युजर साईट मध्ये आलो आणि प्रोडक्ट इन्फो नावाच्या पेजवर आलो. पुढे ते बटन, हे राहिलं बटन ऍड टू कार्ड. ह्या बटनावर आपण जेव्हा क्लिक करतो काय झालं पाहिजे? जो काय हा प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट काय झाला पाहिजे? ऍड टू कार्ड मध्ये गेला पाहिजे. ठीक आहे, मग कार्डचा आपला काय राहील? एक टेबल राहणार कार्डचा, बरोबर ना? जसं की आपण एक युजरचा टेबल बनवलाय, प्रोडक्टचा एक टेबल बनवलाय, त्यानंतर प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा एक टेबल बनवलाय, त्याच प्रकारे आपला एक कार्डचा टेबल असेल. जसं युजर, ठीक, कार्डच्या टेबलमध्ये मग काय काय आपण डेटा इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो? एक्झाम्पल सांगू शकतात? ठीक आहे, काय करू शकतो? आता ऍड टू कार्ड मध्ये काय राहणार की आपल्याला कळेल की हा प्रोडक्ट मी ऍड केलाय, म्हणजे मी एक युजर आहे, 15 नंबरचा मी युजर आहे, की मग सर्वांना समजेल की हा 15 नंबरच्या युजरने ऍड टू कार्ट केलेला प्रोडक्ट आहे. मग कसं आपण डेटा ऍड करणार? कसा त्याचा टेबल राहणार? कोणत्या कोणत्या फील्ड राहू शकतात त्यामध्ये? प्राइस, काय राहिलं? ठीक आहे, असं एक आपलं टेबल असणार ना. जसं की आपण काय केलंय इथे, ठीक आहे, आपण इथे एक प्रोडक्ट नावाचा टेबल बनवलाय. त्या प्रोडक्ट मध्ये काय येतं? ह्या प्रकारे आपण फील्ड स्टोअर केलं. ठीक आहे, त्यानंतर प्रोडक्ट प्राइसिंग नावाचं एक टेबल आहे, बरोबर? त्यामध्ये पण अशा आपण व्हॅल्यू घेतल्या. आता आपल्याला बनवायचं एक कार्ड नावाचा पेज. कार्ड नावाचं काय करायचं की आपल्याला टेबल क्रिएट करायचंय. मग त्या टेबलमध्ये आपण काय काय स्टोअर करणार? जसं की आपण इथे काय केलंय, प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे, त्यामध्ये आपण प्रोडक्ट प्राइसिंग आयडी पण स्टोअर केली, प्रोडक्ट आयडी पण स्टोअर केली, त्यानंतर प्रोडक्ट साईज, प्राइस आणि डुप्लिकेट प्राइस. मग हे कार्ड जी काय पेज असणार आहे त्यामध्ये आपण काय काय डेटा स्टोअर करणार? की हा डेटा माझाच आहे, म्हणजे एखाद्या युजरचा, स्पेसिफिक युजरचा डेटा आहे. मग तो कसं समजणार? असं करू शकतो ना आपण, जे आपलं काय कार्ड पेज असणार आहे. ठीक आहे, इथे कार्ड नावाचं पेज असेल, ठीक आहे, टेबल असेल. त्या कार्ड मध्ये आपण काय काय स्टोअर करणार? फर्स्ट काय राहणार? एक प्रोडक्ट आयडी राहणार. का राहणार तो प्रोडक्ट आयडी? कोणत्या प्रोडक्ट त्यांनी ऍड टू कार्ड केला त्यासाठी आपण प्रोडक्टची आयडी, म्हणजे ती प्रोडक्टची इन्फॉर्मेशन. सेकंड, प्रोडक्ट साईज, त्यांनी कोणती साईज सिलेक्ट केली त्यासाठी त्याची एक साईज राहू शकते, बरोबर ना? हा प्रोडक्ट कोणता ऍड केलाय त्यासाठी त्यांनी ही प्रोडक्ट साईज, कशासाठी की प्रोडक्टची साईज कोणती सिलेक्ट केली त्यासाठी. अजून एक राहणार, हे प्रोडक्ट कोणी सिलेक्ट केलाय, ती काय राहणार मग तिथे? युजर आयडी एक, बरोबर ना? आपल्याला समजेल की जो काय 15 नंबरचा काय प्रोडक्ट आहे आणि त्या प्रोडक्टची प्राइसिंग आयडी आहे त्याची 34 आणि त्या प्रोडक्ट युजर आहे तो 5 नंबरचा युजर आहे. आपल्याला समजत आहे ना, जो काय 5 नंबरचा युजर आहे, ज्याची 5 नंबर आयडी, त्यांनी काय केलंय? 15 नंबरचा प्रोडक्ट ऍड टू कार्ट केलाय आणि त्याचे प्राइसिंग आयडी आहे त्याचा 34 नंबरचा. म्हणजे इथे काय काय स्टोअर होणार मग? आता फर्स्ट काय राहणार? एक कार्ड अंडरस्कोर आयडी राहील. सेकंड काय राहणार? प्रोडक्ट अंडरस्कोर आयडी एक राहणार. त्यानंतर एक प्राइसिंग साठी मग प्रोडक्ट प्राइसिंग आयडी राहू शकते एक, आणि त्यानंतर एक राहणार मग युजर आयडी. समजते ना? कार्ड पेज मध्ये काय राहणार? 3 फील्ड राहणार. जसं की एक आपण प्रोडक्टची आयडी, कशासाठी प्रोडक्टची आयडी स्टोअर करणार? की त्यांनी कोणता प्रोडक्ट सिलेक्ट केला. त्यानंतर प्रोडक्ट प्राइसिंग आयडी, प्राइसिंग आयडी का स्टोअर करणार आपण? ज्याने काय होणार आपल्याला, की जो काय त्यांनी एल साईज सिलेक्ट केली, आपल्याला कसं समजेल की त्यांनी एल साईज सिलेक्ट केली? नाहीतर आपण ऍड टू कार्ड करतो आणि त्यांनी साईज केली सिलेक्ट, एल साईज केली आणि त्याला गेलाय एस साईजचा प्रोडक्ट, मग ते मिसमॅच होतंय ना. ठीक आहे, मग त्यासाठी आपण घेतलाय एक प्रोडक्ट प्राइसिंग आयडी. आणि युजर आयडी कशासाठी घेतलाय?
की कोणत्या युजरनी डेटा तो ऍड टू कार्ट केलाय, त्यासाठी आपण घेतलाय युजर आय डी. त्यानंतर इथे राहिली त्या प्रोडक्टची क्वांटिटी, बरोबर ना. तो प्रोडक्टची क्वांटिटी किती राहणार आहे त्यासाठी मी इथे अजून एक कॉलम वाढवतो, जसं की QTY. त्याला बाय डिफॉल्ट आपण एकच ठेवू, ठीक आहे ना. इथे तरी आपण सध्या एक ठेवू. जेव्हा तो परचेस करायला जाईल, जेव्हा पेमेंट मारायला जाईल, तेव्हा तो काय करू शकतो, क्वांटिटी इन्क्रीज करू शकतो किंवा डिक्रीज करू शकतो. ठीक आहे. सध्या आपण बाय डिफॉल्ट किती ठेवणार, एक ठेवणार. ठीक आहे. कार्ड टेबल मध्ये फील्ड किती राहणार, ह्या 4 फील्ड राहणार. ओके, 4 नाही 5 फील्ड आहेत. ओके, आता ह्या 5 फील्ड आपल्याला कुठून भेटणार. आता एक प्रोडक्ट आयडी पण द्यायला लागेल आपल्याला. कार्ड आयडी तर ऑटो इन्क्रीमेंट होणार, प्रोडक्ट आयडी पण पाठवायला लागेल त्याला, प्रोडक्ट प्राइसिंग आयडी पाठवायला लागेल आणि युजर आयडी पाठवायला लागेल. आता युजर आयडी तर आपण पाठवू शकतो की आपल्याला सेशन मध्ये आयडी आहे तिथून गेट करणार, तिथे पाठवून देणार. आता प्रोडक्ट प्राइसिंग आणि प्रोडक्ट आयडी हे कसा पाठवणार, कधी पाठवणार आपण, जेव्हा ऍड टू कार्ड वर क्लिक करणार आपण. जेव्हा आपण ऍड टू कार्ड वर क्लिक करणार काय होणार, 2 आयडी जाणार, एक प्रोडक्ट आयडी जाणार आणि सेकंड जाणार प्रोडक्ट प्राइसिंग आयडी जाणार. ठीक आहे. मग त्यासाठी मी आलो कुठे, आपल्या प्रोडक्ट इन्फो नावाच्या पेज मध्ये. आणि आपल्याला केव्हा आयडी पाठवायची ती, जेव्हा त्या बटनावर आपण क्लिक करू. मग क्लिक करू म्हणलं की ते काय करायचं, ऑन क्लिक फंक्शन कॉल करायचं. आणि इथे करणार आपण एक फंक्शन कॉल, जसं की मी करतो इथे एक फंक्शन कॉल ऍड टू कार्ड नावाचे एक फंक्शन कॉल करणार. ठीक आहे. जसं की मी याला कॉल करतो एका स्क्रिप्ट टॅग मध्ये. इथे आपण स्क्रिप्ट टॅग घेतला आणि स्क्रिप्ट टॅग मध्ये एक फंक्शन कॉल होणार, फंक्शन कोणता, ऍड टू कार्ड. इथे मी कन्सोल डॉट लॉग करतो की जसं की एक मेसेज, कोणता मेसेज, ऍड टू कार्ड. आउटपुट पेजला आलो, एकदा ह्याला रिफ्रेश करू आणि ह्याला मी इन्सेप्ट मध्ये काय करतो, ओपन करतो. आणि त्या ऍड टू कार्ड वर मी काय करतो, एम साईज सिलेक्ट केली आणि इथे करतो मी ऍड टू कार्ड. जसं ऍड टू कार्ड केलं, मेसेज प्रिंट झालाय, म्हणजे फंक्शन कॉल होतोय. पण फंक्शन कॉल नाही झालं पाहिजे, आपल्याला काय करायचंय, त्या प्रोडक्टची आयडी पास करायची, बरोबर ना. त्या काय करायची, आपल्याला त्या प्रोडक्टची आयडी प्रिंट करायची इथे. मग आयडी प्रिंट करण्यासाठी प्रोडक्टची आयडी आपण कुठे पेस्ट केली का इथे, जसे की मी प्रोडक्ट इमेज पाठवली, बरोबर ना. प्रोडक्ट इमेज 1 केली, प्रोडक्ट इमेज 2, 3, 4, 5 केली. त्यानंतर प्राइसिंग केली आपण इथे प्रिंट, परत प्रोडक्ट डिटेल प्रिंट केली. ठीक आहे. पण ह्या बरोबर एक प्रोडक्ट आयडी येत असेल ना प्रोडक्ट इन्फो मध्ये. ठीक आहे ना. मग प्रोडक्ट इन्फो मध्ये आयडी येते का नाही ते चेक करू. मग मी इथे काय करतो, जो काय कन्सोल डॉट लॉग केलंय त्यामध्ये मी काय करतो, इजेसचा सिंटॅक्स ओपन करतो. ठीक आहे, डबल कोड मध्ये घ्यायला लागेल. इजेसचा सिंटॅक्स ओपन केला, इक्वल टू प्रोडक्ट इन्फो, आणि त्यामधून आपल्याला प्रिंट करायची प्रोडक्ट अंडरस्कोर आयडी. इजेसचा सिंटॅक्स केला मी इथे क्लोज. आता आपण चेक करू, जी काही प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची आपल्याला आयडी प्रिंट होती की नाही. ऍड टू कार्ड वर क्लिक केलं, इथे किती आलं, 20 आलं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आयडी भेटते असं मला वाटतंय. सेकंड प्रोडक्ट बघू आपण, आणि इथे मी करतो ऍड टू कार्ड 21, म्हणजे आपल्याला त्या प्रोडक्टची आयडी भेटते, बरोबर भेटते नाही तर. जसं की मी सेकंड अजून दुसरा प्रोडक्ट बघू आपण, व्ह्यू प्रोडक्ट केला, ह्याला करतो मी ऍड टू कार्ड, आला 18 नंबर. म्हणजे ते आपल्याला प्रोडक्टची काय भेटते, आता आयडी भेटते. आता आयडी तर भेटली, आयडी नंतर आपल्याला काय पाहिजे, आता प्रोडक्ट प्राइसिंग आयडी पाहिजे, बरोबर ना. आपल्याला काय पाहिजे आता, प्रोडक्ट प्राइसिंग आयडी. मग प्रोडक्ट प्राइसिंग आयडी कधी भेटणार आपल्याला, की जेव्हा युजर काय करणार, एखाद्या वेळेस एम साईज सिलेक्ट केली, इथे आपण प्राइस प्रिंट केली कन्सोल मध्ये. ठीक आहे ना. प्राइस मी एकदा रिमूव्ह करतो इथे. ठीक आहे, इथे आपल्याला प्राइस नाही प्रिंट करायची, इथे आपल्याला काय करायची, जसं मी एल साईज वर क्लिक करीन आणि ऍड टू कार्ड करीन, इथे काय प्रिंट झाली पाहिजे, ह्या प्रोडक्ट प्राइसिंगची आयडी आली पाहिजे. कधी आली पाहिजे, डबल एक्सेल क्लिक केलं की इथे काय आलं पाहिजे, प्रोडक्ट प्राइसिंग आयडी मला भेटली पाहिजे. मग त्यासाठी इथे आपण प्रिंट केलंय ना, जसं की एक फंक्शन केलंय आपण कॉल, सेट प्राइस नावाचं एक फंक्शन कॉल केलंय. ठीक आहे. ऑन क्लिक जेव्हा आपण करू तेव्हा एक सेट प्राइस नावाचं एक फंक्शन कॉल केलंय, आणि त्या फंक्शनला आपण एक पॅरामीटर पास केलाय. काय पॅरामीटर पास केलाय, प्राइस पास केली, बरोबर ना. आणि इथे प्राइस काय केली आपण, गेट एलिमेंट बाय डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, आणि त्याला आपण इनर HTML नी सेट केली, बरोबर. पण जेव्हा आपण क्लिक करणार कोणत्या ह्या बटनावर, साईजच्या बटनावर, त्याबरोबरच ह्या फंक्शनला काय गेली पाहिजे, एक
प्रोडक्ट प्राइसिंग नावाची आयडी गेली पाहिजे. मग इथे मी काय करतो, एक कोमा दिला, फक्त एक मी ऍज इट इज कॉपी करतो आणि इथे पेस्ट करतो. आणि इथे प्राइसच्या जागी इथे आपल्याला काय गेली पाहिजे, प्रोडक्ट प्राइसिंग अंडरस्कोर आयडी गेली पाहिजे. एकदा चेक करू आयडी आपल्याला भेटती की नाही. मी इथे येतो कन्सोल डॉट ह्याला एकदा लॉक करतो प्राइसला. इथे पण कोमा देतो आणि इथे मी काय करतो, एक डेटा एक पॅरामीटर घेतला, ठीक आहे. आणि इथे एकदा कन्सोल डॉट लॉग आणि इथे डेटा प्रिंट. इकडे आलो, रिफ्रेश केल्यानंतर एल साइज वर क्लिक केलं, इथे काय येतंय, अनडिफाईंड येतंय, बरोबर ना. ओके, अनडिफाईंड, डबल अनडिफाईंड येतंय. आयडी पास होत नाही, आय थिंक. का आयडी पास होत नाही, इथे काय केलंय आपण, प्रोडक्ट आयडी केलाय, प्रोडक्ट प्राइसिंग आयडी आहे, ठीक आहे. इथे करतो मी एकदा प्रोडक्ट प्राइसिंग आयडी. ओके, एकदा बघू रिफ्रेश करून. जसं मी एम साइज वर क्लिक करतोय तरी पण अनडिफाईंड येतंय. ठीक आहे, ठीक आहे. ह्याच्या जागी मी काय करतो, दिस कीवर्ड पास करतो. दिस म्हणजे काय होणार, दिसने डायरेक्ट तो हा बटनच जाणार डायरेक्ट, है ना. डायरेक्ट दिस म्हणलं की तो डायरेक्ट बटनच जातो. जसं मी डबल एक्स वर क्लिक केलं, आलाय बटन. इथे बटनच्या पुढे एक प्राइस पण आली आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर डबल मी काय करतो, इथे एक कोमा देतो, सिंगल कोड घेतला, इजेचा सिंटॅक्स ओपन करू, क्लोज करू, आणि इथे राहणार प्रोडक्ट प्राइसिंग आयडी. प्रोडक्ट प्राइसिंग आयडी. ओके, आता चेक करू. इकडे आलो, रिफ्रेश केलं, आपल्याला 3 गोष्टी भेटणार. एक भेटणार आपल्याला बटन, पहिली भेटणार आपल्याला प्राइस, सेकंड भेटन आपल्याला ते बटन, आणि थर्ड भेटन आपल्याला प्रोडक्ट प्राइसिंग आयडी. मग ते पण आपल्याला इथे कॅच करायला लागेल. कोमा दिला मी आणि इथे करतो BTN आणि इथे प्रिंट करतो. पहिलं राहणार डेटा आणि सेकंड राहणार आपलं BTN. इकडे आलो, रिफ्रेश केल्यानंतर डबल एक्सेल वर क्लिक केलं, त्याबरोबर पहिलं आपल्याला काय भेटलंय, बटन भेटलंय, आणि सेकंड भेटते आपल्याला एक आयडी भेटते ना, आयडी 17 नंबरची आयडी. जसं की मी काय करतो, ते बटनला एकदा रिमूव्ह करतो. बटनला रिमूव्ह केलं आणि इथे मी जी काय BTN आहे त्याला पण इथे करतो रिमूव्ह. ह्याला करू आपण रिमूव्ह. इकडे आलो, रिफ्रेश केलं, डबल एक्सेल क्लिक केलं, काय भेटले आपल्याला, 17 नंबरची आयडी भेटली. आणि ऍड टू कार्ड करतो. ऍड टू कार्ड केलं की कोणती आयडी भेटली मला, आता प्रोडक्ट आयडी भेटली, ठीक आहे ना. भेटली ना आपल्याला. ही कोणती घेतली, प्रोडक्ट प्राइसिंग आयडी भेटली. आणि सेकंड ऍड टू कार्ड वर क्लिक केलं, कोणती आयडी भेटली, प्रोडक्ट आयडी भेटली. ह्या दोन्ही आयडी भेटल्या आपल्याला. आता युजर आयडी तर सेशन मध्ये, आणि क्वांटिटी आपण बाय डिफॉल्ट 1 टाकणार आहे. जेवढा पाहिजे होता तेवढा डेटा भेटला, ठीक आहे. त्यानंतर आता मी इथे काय करतो, की आपल्याला इथे ऍडजस्ट करायची. काय करायचे, आता इथे जेव्हा आपण ऍड टू कार्ड करू तेव्हा प्रोडक्ट आयडी आणि प्रोडक्ट प्राइसिंग आयडी ह्या दोन आयडी काय झाल्या पाहिजे, पास झाल्या पाहिजे. कोणत्या मेथडने, पॅरामीटर मधून, ठीक आहे. त्यासाठी मी इथे काय करतो, जेव्हा ऍड टू कार्ड वर आपण क्लिक करू, व्हेअर मी एक व्हेरिएबल घेतलं, जसं की URL, आणि इथे मी एक क्युरी राईट करतो, जसं की स्लॅश प्रोडक्ट किंवा ऍड अंडरस्कोर टू कार्ड, बरोबर. आणि या फंक्शनला मी काय करतो, कॉल करतो. जसं की एक जावास्क्रिप्ट मध्ये तुम्ही शिकला असता, लोकेशन वगैरे असं काय शिकलात जावास्क्रिप्ट मध्ये, नाही का. एखाद्या बटनला क्लिक केलं की तुम्ही त्या URL ला जातात, URL थ्रू होते. असं काही झालंय का नाही, झालंय, ठीक आहे. असं असतं, ठीक आहे. काय नसतं, आपल्याला एखाद्या बटनवर क्लिक केले, आता ही फंक्शन आहे, हे फंक्शन कॉल झालं की काय होणार, कन्सोल डॉट लॉग प्रोडक्ट आयडी प्रिंट होणार, बरोबर ना. म्हणजे जेव्हा आपण हे फंक्शन कॉल करू तेव्हा हे कन्सोल प्रिंट होणार, बरोबर. मग त्याच प्रकारे हा जो एक फंक्शन असतं जावास्क्रिप्ट मध्ये, एक URL थ्रू करण्यासाठी किंवा फायर करण्यासाठी, कोणतं फंक्शन आहे की एक लोकेशन डॉट href म्हणून असं काहीतरी एक फंक्शन असतं. आणि ह्या फंक्शनला काय करायचं, एक URL द्यायची. फक्त कोणती URL देणार आपण, जसं की मी ते याला URL देतो, https://
youtube.com. ठीक आहे. हे जेव्हा फंक्शन कॉल होणार, कोणतं फंक्शन, ऍड टू कार्ड फंक्शन, तेव्हा काय होणार, हे एक इनबिल्ट फंक्शन आहे जावास्क्रिप्ट मध्ये, ते फंक्शन कॉल होणार. त्या फंक्शनला काय सांगितलंय, ही URL काय करायची, तू थ्रू करायची किंवा फायर करायची. जसं मी ऍड टू कार्डवर क्लिक करतो, एकदा चेक करू, इकडे आलो, रिफ्रेश केलं आणि मी बटनावर ऍड टू कार्डवर क्लिक करतो. जसं ऍड टू कार्ड केलं, कुठे आलो मी, डायरेक्ट युट्यूबला गेलो, बरोबर ना. डायरेक्ट एक URL काय झाली, थ्रू झाली. मग इथे आपण तेच सांगणार, काय सांगणार, तो एक URL थ्रू करायची. कोणती URL असेल ते, जी आपण वरती राईट केली, स्लॅश ऍड टू कार्डची URL. इकडे आलो, एकदा मी रिफ्रेश करतो. जसं मी रिफ्रेश केलं आणि ते करतो मी ऍड टू कार्ड. युजर कुठे गेला, कॅन नॉट गेट स्लॅश ऍड टू कार्ड. आणि ऍड टू कार्ड गेलाय, पण त्याच्याबरोबर त्यांनी काय करायची, एक प्रोडक्ट आयडी द्यायची. काय करत त्यांनी, प्रोडक्ट आयडी न्यायची. मग प्रोडक्ट आयडी नेण्यासाठी कोणत्या मेथड न्यायची, पॅरामीटरने. मग सिंपल आहे, आपल्याला इथे प्रोडक्ट आयडी भेटते ना, ह्यालाच आपण कॉपी करू आणि इथे देऊ अटॅच करून. मग सिंपल मध्ये इथे अटॅच करण्यासाठी मी काय करतो, ह्याला एकदा रिमूव्ह करतो. इथे घेतो मी $, ठीक आहे, टिल्ड घेतला आणि टिल्डच्या आतमध्ये घेतो मी आता एक $, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. जो काय आपला हा सिंटॅक्स आहे, असं नाही जमणार का, ठीक आहे चालेल, असं पण जमेल. ह्याला मी रिमूव्ह करतो, टिल्ट वगैरे नाही घेत. इथे मी काय करतो, इथेच आयडी पास करतो. जसं की मी ह्याला कॉपी करतो एकदा आणि ह्याच्या पुढे मी फक्त स्लॅश देऊन अटॅच करून देतो. ठीक आहे, असंच करतो ना आपण. झाली ना URL तयार झाली नाही का आपली, आणि जी काय URL आहे ती URL ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली. तो URL व्हेरिएबल मी इथे कॉल करतो, URL फंडा खतम. आणि ह्याला मी करतो कोलन. आता इकडे जाऊन चेक करू, रिफ्रेश केलं मी एकदा आणि ऍड टू कार्ड वर मी क्लिक करतो. जसं ऍड टू कार्ड वर क्लिक केलं, आयडी गेला, प्रोडक्ट आयडी गेला, ठीक आहे ना, प्रोडक्ट आयडी गेला. त्याबरोबरच आपल्याला आता सेकंड पाठवायचा आहे, प्रोडक्ट प्राइसिंग आयडी. जसं की कुठे देणार, तिथेच देणार, स्लॅश इथे देतो मी, जसं की 12. आणि आता इकडे जाऊन आपण रिफ्रेश करू, चेक करू. इकडे आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर मी ऍड टू कार्ड करतोय. ऍड टू कार्ड केल्यानंतर 2 आयडी गेल्यात. पहिली आयडी कोणती गेली, प्रोडक्ट आयडी, आणि सेकंड कोणती गेली, प्रोडक्ट प्राइसिंग आयडी गेली. कुठे गेली, जी काय ऍड टू कार्ड ची URL आहे त्या URL ला गेलाय डेटा. 2 आयडी गेल्यात, बस आपल्याला एवढ्या 2 आयडीच पाठवायच्या होत्या. आणि जी काही युजर आयडी आहे ती युजर आयडी आपण सेशन मध्ये स्टोअर केली. आणि जी काही क्वांटिटी आहे, थर्ड क्वांटिटी तर बाय डिफॉल्ट आपण किती ठेवणार आहे, 1. भेटला आपला ऍड टू कार्डचा डेटा, ठीक. पण आता इथे आपण ऍड टू प्रोडक्ट प्राइसिंग आयडी आहे ती आपण मॅन्युअली पाठवली होती. आता ती आपल्याला इथे भेटते, फक्त कुठे भेटते, ह्या फंक्शन मध्ये भेटते. कोणत्या, सेट प्राइसच्या फंक्शन मध्ये भेटते. ती फंक्शन मधली काय करायची, ह्या फंक्शन मध्ये आणायची. आता मला सांगा कसं आणणार आपण, ह्या फंक्शन मधला व्हेरिएबल मधला डेटा ह्या फंक्शन मध्ये मला आणायचा आहे, सांगा. आता हे सिंपल जावास्क्रिप्ट लॉजिक आहे, ते सांगू शकतात आता तुम्ही. हे फंक्शन मी कॉल करणार, हे फंक्शन कॉल केलं की कन्सोल डॉट लॉग होणार, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय इनर HTML होणार. सांगा आता, एक सिंपल फंक्शन विचारले, काय विचारले मी, की हा मला एक डेटा नावाचा आपल्याला व्हेरिएबल भेटते, ह्यात काय भेटते आपल्याला, प्रोडक्ट प्राइसिंग आयडी भेटते. मग मला हा डेटा काय करायचा आहे, ह्या फंक्शन मध्ये आणायचा. कसं आणू, ऑनलाईन मेंबर तुम्ही सांगा बरं आज. ठीक आहे, आज आपण एवढंच घेणार मग, ठीक आहे, आज एवढंच घेऊ, फक्त एक URL. पण कसं आणायचं सांगा आता मला, पॉसिबिलिटी सांगू शकतात, नेम, कलर, प्राइस, साईज, हे मागचा आला क्वेश्चन. सांगा मला काय करायची, एक ही 2 फंक्शन बनवलेत आपण जावास्क्रिप्ट मध्ये, ठीक आहे. तुम्हाला नोट.js चा क्वेश्चन नाही विचारला, जावास्क्रिप्टचा क्वेश्चन विचारलाय, की एक 2 फंक्शन आहेत माझ्याकडे, ह्या फंक्शन मधला मला व्हेरिएबल ह्या फंक्शन मध्ये आणायचा. म्हणजे हा डेटा मध्ये आपल्याला जो काही डेटा भेटतोय, हा डेटा मला इथे आणायचा. डायरेक्ट असं करू शकतो मी, मग कन्सोल डॉट लॉग करतो, इथे डेटा करतो, होईल का, होईल का नाही. मी आत्ताच एरर सांगतो, कोणता एरर येणार आहे, कॅन नॉट डिफाईन डेटा. कारण या फंक्शनला माहितच नाही डेटा काय आहे, बरोबर ना. सांगा काय करता येईल. अरे ऑनलाईन मेंबर्स माईक चालू करून बोलू शकतात. संदीप काय सांगू शकतो, तुम्ही काय सांगता येते की नाही.
आहे का काहीतरी लॉजिक आयडिया जुगाड? काहीतरी काही सांगू शकतात ना आपण कसं काय करू शकतो? डोक्यात विचार आला असं करू शकतो, ते फक्त इम्प्लिमेंट करायचं कोड मध्ये. ह्यालाच म्हणतात लॉजिक बिल्डिंग. अरे आहे का नाही ऑनलाईन मध्ये? सांगता येईल का नाही हे तरी सांगा. नाही जमणार सर, मग मी सांगतो तुम्हाला. शुभम सांग बरं. शुभम. हो. हो काय आहे? का नो करायचं होतं त्याला? नाही सांगता येत. ठीक आहे. सिंपल लॉजिक होतं. ग्लोबल व्हेरिएबल बरोबर, शुभमने बरोबर सांगितलं. ग्लोबल व्हेरिएबलने आपण करू शकतो, डायरेक्ट करायचं. ओके. हे पण करू शकतो, पॉसिबिलिटी आहे. अजून तुमची पॉसिबिलिटी काय आहे का? ग्लोबल, त्यानंतर लोकल असतो, अजून काय असतो? हा, दोनच असतात का? कॉन्स्टंट असतो का? ठीक आहे, शुभमनी लॉजिक बरोबर सांगितलं. आणि त्यामध्ये डेटा सेव्ह करायचा, बरोबर लॉजिक आहे. करायचे ट्राय शुभमचं. ठीक आहे. एक ग्लोबल व्हेरिएबल बनवतो, जसं की ग्लोबल कुठे बनवणार? ह्या दोन्ही फंक्शनच्या बाहेर. मग एक व्हेरिएबल घेतला, कोणता व्हेरिएबल घ्यायचा? की प्रोडक्ट प्राइसिंग अंडरस्कोर आयडी नावाचा मी एक व्हेरिएबल घेतला. ठीक आहे, एक ग्लोबल व्हेरिएबल झाला, बरोबर ना? ह्या दोन्ही फंक्शनच्या बाहेर आहे, म्हणजे हा कुठे झाला? ग्लोबल व्हेरिएबल झाला. आणि त्या ग्लोबल व्हेरिएबलला मी काय करतो सध्या? एम्प्टी ठेवू, किंवा नल आणि अनडिफाईन्ड मध्ये काय डिफरंट आहे? ठीक आहे, आपण व्हॅल्यू नाही द्यायची, नल घेऊ इथे, चालतंय. एक काय केलं, ग्लोबल व्हेरिएबल बनवला. आता हा ग्लोबल व्हेरिएबल कधी कॉल करणार आपण? ह्या डेटा नावाचे जे काही सेट प्राइस आहे ते आपण कॉल करू. आणि ह्याला सांगणार जे काही तुझ्याकडे डेटा आहे तो डेटा काय कर, ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर कर. झाला. जेव्हा हे फंक्शन कॉल होणार तेव्हा हा काय होणार? ह्या फंक्शन मध्ये काहीतरी डेटा स्टोअर होणार. आणि जो काय हा व्हेरिएबल आहे, हा व्हेरिएबल आता करू आपण ह्या फंक्शन मध्ये कॉल. जसे मी कन्सोल डॉट लॉग करतो आणि प्रोडक्ट प्राइसिंग आयडी प्रिंट केलं. आता आपण चेक करणार. इकडे आलो, एकदा बॅक येतो मी आणि इथे करतो एकदा रिफ्रेश. जसं मी रिफ्रेश केलं, डबल एक्सेल क्लिक केलं, 17 नंबरची आयडी झाली इथे प्रिंट आपल्याला. आणि मी करतो आता इथे ऍड टू कार्ट. ठीक आहे, ऍड टू कार्ट केल्यानंतर ठीक आहे, ही URL मी थोडी 2 मिनिट कॉल नाही करत, त्याला कमेंट आउट करतो. ठीक आहे. इकडे आलो, मी प्राइस एक सिलेक्ट केली, कोणती? 16 नंबर आयडी भेटला. आता मी ऍड टू कार्ट बटनावर क्लिक करतो. भेटला 18 आणि 16 भेटल्या ना, 2 आयडी भेटल्या ना. एक ग्लोबल व्हेरिएबल बनवला आणि त्या ग्लोबल व्हेरिएबल मध्ये काय केलं? जेव्हा हे सेट प्राइस फंक्शन कॉल होईल तेव्हा काय होईल? ह्या व्हेरिएबल मध्ये जो काही डेटा असेल ह्या व्हेरिएबल मध्ये तो डेटा इथे स्टोअर होईल. आणि जेव्हा हे फंक्शन कॉल होईल तेव्हा डेटा प्रिंट होईल. झालं काम. भेटला आपल्याला प्रोडक्ट प्राइसिंग आयडी. जे काय कन्सोल केलंय ते कन्सोलला मी काय करतो इथे आता रिमूव्ह करून टाकतो. जसं की हा बी कन्सोल लागत नाही आपल्याला, हा पण रिमूव्ह लागत नाही. ठीक आहे. आता हे फंक्शनला कॉल करू URL आणि इथे अटॅच करून जो काय प्रोडक्ट प्राइसिंग आयडी आहे तो. मग तो अटॅच करण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला? इथे एक व्हेरिएबल आहे, तो व्हेरिएबल आहे म्हणलं की इथे आपण प्लस देऊ आणि इथे देऊ प्रोडक्ट प्राइसिंग आयडी. झाली. URL क्रिएट झाली. एकदा URL आपण कन्सोल डॉट लॉग करून चेक करू की URL. इकडे आलो, एकदा रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर मी करतो एम साईज सिलेक्ट आणि इथे करतो ऍड टू कार्ट. जसं ऍड टू कार्ट केलं, प्रोडक्ट आयडी भेटला 14 आणि प्रोडक्ट प्राइस, ठीक आहे, प्रोडक्ट आयडी भेटला आपल्याला 18 आणि प्रोडक्ट प्राइसिंग आयडी भेटला आपल्याला 14. आयडी भेटला, बस बाकी काम झालं. मग हे URL ला करू कॉल. कन्सोल ह्याला करतो मी एकदा रिमूव्ह. झालं, सिंपल लॉजिक होतं. ह्याला करू आपण रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर मी इथे सिलेक्ट केला एल साईज आणि करतो मी ते ऍड टू कार्ट. जसं मी ऍड टू कार्ट केलं, युजर कुठे गेला आता? कॅन नॉट गेट स्लॅश ऍड टू कार्ट आणि त्याच्याबरोबर एक प्रोडक्ट आयडी गेलाय आणि सेकंड घेतलाय प्रोडक्ट प्राइसिंग आयडी गेलाय. मग जी काय आपल्याला ऍड टू कार्टची जी काही URL आहे ती URL एकदा क्रिएट करून घेतो. URL कुठे क्रिएट करणार? युजर साईड मध्ये. आणि युजर साईड मध्ये आल्यानंतर इथे एक राऊट बनवतो, राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश ऍड टू कार्ट आणि त्यानंतर स्लॅश दिला आणि कोलन देतो. पहिला कोणता आपल्याला आयडी भेटलाय?
प्रोडक्ट आयडी भेटला. मग इथे मी राईट करतो प्रोडक्ट अंडरस्कोर आयडी. आणि सेकंड आपल्याला आयडी भेटलाय कोणता, प्रोडक्ट प्राइसिंग आयडी. मग त्यासाठी मी स्लॅश दिला, डबल कोलन दिला आणि इथे राईट करतो प्रोडक्ट अंडरस्कोर प्राइसिंग आयडी. झाले, कोमा दिला, असिंग राईट करतो, त्यानंतर एक फंक्शन असणार आणि त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट असतो, दुसरा असतो रिस्पॉन्स आणि इथे करतो मी रिस्पॉन्ड डॉट सेंड. ओके. आता जो काही दोन आयडी भेटलाय आपल्याला, एक आयडी भेटलाय आपल्याला प्रोडक्ट आयडी आणि सेकंड पाठवलाय आपण प्रोडक्ट प्राइसिंग आयडी. त्याला काय करू, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून ठेवू, दोन्ही पण वेगवेगळ्या. मग त्यासाठी वॅर प्रोडक्ट अंडरस्कोर आयडी आणि तो आयडी कशात आलाय आता, रिक्वेस्ट डॉट पॅरम्स मध्ये आलाय आणि त्यामधून आपल्याला घ्यायचा आहे प्रोडक्ट आयडी. त्यानंतर नेक्स्ट भेटलाय आपल्याला प्रोडक्ट प्राइसिंग आयडी, तो पण मी इथे काय करतो स्टोअर करतो, व्हेरिएबल घेतला. त्यानंतर प्रोडक्ट प्राइसिंग कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट पॅरम्स आणि त्यामधून आपल्याला घ्यायचा आहे प्रोडक्ट प्राइसिंग. दोन आयडी भेटले आपल्याला, एकदा सेंड करून चेक करू. पहिली चेक करू प्रोडक्ट आयडी, सेकंड कॉमा देऊन प्रोडक्ट प्राइसिंग आयडी. इकडे आलो, एकदा करतो मी रिफ्रेश, 18 नंबर भेटला, बाकी नंबर कुठे गेला मग. इकडे आलो, रिफ्रेश करू एकदा, जास्त झूम झाले. एल साईज सिलेक्ट केली मी आणि ऍड टू कार्ट करतो, ऍड टू कार्ट केला, 18 नंबर प्रिंट झालाय. 18 नंबर ठीक आहे. रिक्वेस्ट डॉट पॅरम, पॅरम मधून प्रोडक्ट आयडी. ओके ठीक आहे, एक एक आयडी मी प्रिंट करून चेक करतो फक्त. ठीक आहे, प्रोडक्ट आयडी फर्स्ट आपण प्रिंट करून चेक करू. इकडे आलो, रिफ्रेश केला, 18 नंबर प्रिंट झाला. एखादा प्रोडक्ट आपण चेंज करून चेक करू, जसे की हा गुडीला मी आलो, एम साईज सिलेक्ट केली आणि ऍड टू कार्ट करतो. जसं ऍड टू कार्ट केलं, 22 नंबरचा आयडी भेटलाय, प्रोडक्ट आयडी भेटलाय. आता इथे मी चेक करतो प्रोडक्ट प्राइसिंग आयडी येतोय का. बॅक आलो, एकदा रिफ्रेश करतो, जसं रिफ्रेश केलं 34 नंबरची प्रोडक्ट प्राइसिंग आयडी भेटला. दोन आयडिया भेटल्या आपल्याला, कोणत्या कोणत्या भेटल्या आता, अरे प्रोडक्ट आयडी भेटली ना आणि दुसरी भेटली प्रोडक्ट प्राइसिंग आयडी. सेकंड आपल्याला थर्ड घ्यायची आता युजर आयडी. आता ही युजर आयडी कुठे आहे, आता युजर आयडी आपण इथे बघू शकतात. जेव्हा आपण लॉग इन करतोय जेव्हा युजर लॉग इन करतोय तेव्हा काय करतोय आपण, सेशन मध्ये युजर आयडी स्टोअर करतोय, बरोबर ना. मग आपण सेशन मध्ये आयडी युजर आयडी इथे गेट करू फक्त. त्यासाठी मी इथे करतो रिक्वेस्ट, ठीक आहे, एक व्हेरिएबल घेतो वॅर, युजर आयडी घ्यायची गरज नाही, डायरेक्ट आपण त्याला प्रिंट करू शकतो, रिक्वेस्ट डॉट सेशन आणि त्यामधून आपल्याला प्रिंट करायची युजर आयडी. आणि आता आपण चेक करू, इकडे आलो मी, ह्याला करतो एकदा रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं काहीच प्रिंट नाही झालं. का नाही झालं, इथे येते लॉग इन बटन, युजर लॉग इन नाहीये. लॉग इनला आलो, एकदा युजरला लॉग इन करू आपण. अरे पासवर्ड नाही हा, 1 2 3 4 5 6 आणि इथे मी करतो लॉग इन बटनावर क्लिक. जसं लॉग इन बटनावर क्लिक केलं, आपण काय केलंय, कन्सोल डॉट लॉग केलंय, नाही इथे सेंड केलं. ठीक आहे, सॉरी, मी इथे काय करतो कन्सोल डॉट लॉग करतो एकदा. कन्सोल डॉट लॉग कधी होईल, ठीक आहे ठीक आहे, ओके ओके ओके, सेंडच करू आपण इथे. आणि आता मी जातो कोणत्या पेजला, इथे शॉप पेजला आलो, एक प्रोडक्ट सिलेक्ट केला, व्ह्यू केला, एल साईज सिलेक्ट केली, ऍड टू कार्ट करतो. जसं ऍड टू कार्ट केले, ठीक आहे, कन्सोलच करू एकदा आपण. ठीक आहे, तसा डेटा प्रिंट होईल आपला. इथे मी मेसेज ऍड करतो डेटा आणि इथे करतो मी आता कन्सोल डॉट लॉग मध्ये रिक्वेस्ट डॉट सेशन आणि त्यामधून आपल्याला घ्यायचा एक युजर आयडी. इकडे आलो एकदा, इकडे बघू आपण युजर लॉग इन आहे का, रिफ्रेश केला, युजर लॉग इन आहे का, नाही, कारण सर्व्हर प्रत्येक वेळी काय होतं इथे रिस्टार्ट होतंय, बरोबर ना. इथे येते ना, आपण थोडेफार चेंजेस केले की सर्व्हर काय होतंय, रिस्टार्ट होतंय. ठीक आहे, तो इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी काय करा, जोपर्यंत आपण डेव्हलपमेंट मोड मध्ये, तेव्हा काय करा तुम्ही, इथे युजर आयडी आहे ना, युजर आयडीला काय करा, डायरेक्ट मॅन्युअली स्टोअर करायचं 1 नंबर. ठीक आहे ना. आता जोपर्यंत आपण इकडे येऊन रिफ्रेश करतो, जसं रिफ्रेश केलं युजर लॉग इन झाला. ठीक आहे, इथे मॅन्युअली आयडी टाकली, कारण आपण डेव्हलपमेंट मोडला आहे सध्या. जेव्हा प्रोडक्शनला असतो तेव्हा आपण इथे सेशनची आयडी गेट करू.
आलो, एक प्रोडक्ट सिलेक्ट केला, एल साईज सिलेक्ट केली, ऍड टू कार्ट करतो. ऍड टू कार्ट जसं केलंय कन्सोल मध्ये आपल्याला आयडी प्रिंट व्हायला पाहिजे. आयडी काय झाली इथे अनडिफाईन्ड, त्याचा रिझन ठीक आहे, कारण आपल्याला आयडी स्टोअर करताना हिदेच आयडी स्टोअर करायला लागेल, सॉरी. आणि आता एकदा मी डबल ट्राय करतो. इकडे आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर युजर, अरे तरी पण युजर लॉग इन दाखवत आहे. ठीक आहे, रिक्वेस्ट डॉट सेशन युजर आयडी मध्ये आपण इथे युजर लॉग इन जेव्हा होईल तेव्हा एक आयडी आपण स्टोअर केला आहे. ठीक आहे, इथे पण मी चेंजेस करतो थोडेसे, सध्या चेंजेस करतो. ठीक आहे, जेव्हा आपण डेव्हलप प्रोडक्शन लेवलला जाणार तेव्हा हे आपण चेंज करणार आहे. इकडे आलो, मी रिफ्रेश केलं, युजर लॉग इन झाला युजर लॉग इन. एम साईज सिलेक्ट केली, ऍड टू कार्ड बटनावर क्लिक केलं. आता कन्सोल मध्ये आपल्याला एक आयडी प्रिंट व्हायला पाहिजे. अरे तरी पण अनडिफाईन्ड येतंय का? व्हेरीफाय फंक्शन वगैरे वगैरे वगैरे, रिक्वेस्ट डॉट सेशन युजर आयडी, ओके. ठीक आहे, इथे मी काय करतो आता, कन्सोलला एकदा रिमूव्ह करू आणि इथे आपण काय केलंय, जसं ऍड टू कार्ड करतो, युजर कुठे जातोय, ऍड टू कार्डच्या URL ला जातोय. दोन आयडिया घेऊन जातोय, एक जातोय प्रोडक्ट आयडी आणि सेकंड जातोय प्रोडक्ट प्राइसिंग आयडी घेऊन जातोय, बरोबर. मग मी इथे काय करतो, सिंपल रिक्वेस्ट डॉट सेंड केलंय, सेंडच्या जागी मी करतो रेंडर. रेंडर करू आपण, जसं की मी रेंडर करतोय एक पेज. कोणतं पेज राहणार, युजरच्या आतमध्ये आमचं एक पेज राहणार, कोणतं, कार्ड डॉट EGS नावाचं एक पेज राहणार. ठीक आहे, आणि जे काय कार्ड डॉट EGS नावाचं पेज आहे ते एकदम इथे बनवून घेतो. कुठे, युजर साईट मध्ये आलो, युजर साईटला कार्ड डॉट EGS, आणि त्यामध्ये आपले दोन पेज असणार. पहिलं असणार एक नाव बार आणि सेकंड असणार आपला फुटर. ओके, नावबार डॉट EGS आणि सेकंड आपलं पेज कोणतं राहणार, फुटर डॉट EGS. चेक करू एकदा, इकडे आलो, रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं एरर आलाय, त्याचा रिझन आहे की आपण त्याला जो काही डेटा आहे तो डेटा आपण प्रोव्हाइड नाही केला. जसं की कोणता डेटा, कंपनी अँड इज लॉग इनची फंक्शनलिटी. इथे मी फक्त एकदा सिलेक्ट करतो, कॉपी आणि पेस्ट, आणि इथे कॉमध्ये OBJ पास करायचं, सिंपल. इकडे आलो, रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं आपण आलो ऍड टू कार्डच्या पेजला आता, बरोबर. ठीक आहे, असं नाही राहणार आहे ना, थोडा वेळ चुकतोय, बरोबर. काय, युजर येणार, शॉप पेजला येणार, काय करणार युजर, एखादा प्रोडक्ट सिलेक्ट करणार, आवडला हा, इथे आवडला त्याला, तो बघणार प्रोडक्टची साईज वगैरे, तो बघणार काय आहे त्याची, त्याला वाटली साईज एल साईज लागतोय, सिलेक्ट केला आणि तो करणार डायरेक्टली ऍड टू कार्ड. ऍड टू कार्ड केलं की तो जाणार कुठे, आता डायरेक्टली कार्ड पेजला जाणार, बरोबर ना. असंच राहणार ना वेग. आणि कार्ड पेजला काय शो होणार, जेवढे काही त्यांनी ऍड टू कार्ड केले तिथे ऍड टू कार्डचे सगळे प्रोडक्ट शो करणार आपण लिस्ट मध्ये, बरोबर ना. आणि तिथे एक बटन राहणार, चेकआउट प्रोसीड, असंच ना. आणि तिथून तो मग ऍड्रेस टाकणार, पेमेंट करणार, कसं टाईप निवडणार, मग तिथून पुढे बाकीची प्रोसेस राहणार. ओके, ठीक आहे, 2 मिनिट मी इथे काय करतो आता, जिथे आपण पेज शो केले, पेज मी 2 मिनिटं रिमूव्ह करतो आणि ते मी करतो आता एकदा रिस्पॉन्ड डॉट, मी इथे करतो सेंड. आता आपण इथे काय करणार, जेव्हा युजर ह्या ऍड टू कार्ड बटनावर क्लिक करणार, बरोबर ना, एखादा प्रोडक्ट येणार, युजर सिलेक्ट करणार, सिलेक्ट केल्यानंतर साईज सिलेक्ट करणार आणि ऍड टू कार्ड बटनावर क्लिक करणार. जसं आपण ऍड टू कार्ड बटनावर क्लिक करू तेव्हा काय होणार, जो आपला एक कार्ड नावाचा टेबल आहे त्या टेबलमध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन काय होणार, स्टोअर होणार, बरोबर. मग डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला लागणार एक टेबल, मग त्यासाठी एक टेबल बनवून घ्यायचा, मग कार्ड नावाचा. कसा राहणार टेबल, क्रिएट, कॅपिटल मध्ये राईट करतो मी, क्रिएट टेबल, कोणता टेबल, कार्ड, आणि राऊंड ब्रॅकेट. पहिले काय राहणार इथे, कार्ड अंडरस्कोर आयडी, त्याला टाईप देऊ आपण इंट प्रायमरी की ऑटो अंडरस्कोर
इन्क्रीमेंट. त्यानंतर राहणार आपला प्रोडक्ट आय डी, आणि प्रोडक्ट आय ला टाईप देणार आपण कोणता, इन. त्यानंतर राहणार आपला एक प्रोडक्ट प्राइसिंग आय डी राहणार, बरोबर ना. त्याला पण टाईप देऊ आपण इंटच देऊ. त्यानंतर अजून काय राहणार, प्रोडक्ट प्राइसिंग आय डी झाल्यानंतर एक युजर आय डी राहणार. ठीक आहे, मग युजर अंडरस्कोर आय डी त्याला टाईप देऊ आपण इन. आणि त्यानंतर लास्ट मध्ये राहणार एक QTY ला टाईप देऊ आपण इंट. झाला टेबल क्रिएट. आणि त्या टेबलला मी करतो इथे रन करण्यासाठी आपण कुठे जाणार आता, झॅम्पला. झॅम्प मी ओपन करतो एकदा. स्टार्ट, त्यानंतर मायस्क्यूएल स्टार्ट, आणि इथे करू आपण ऍडमिन. प्रोजेक्ट सिलेक्ट केला A to Z 51, आणि त्यामध्ये एसक्यूएल मध्ये करू आपण टेबल प्रिंट, आणि गो बटनावर क्लिक केलं. झाला टेबल क्रिएट. आता टेबल क्रिएट झाला. जेव्हा युजर ऍड टू कार्ड बटनावर क्लिक करेल तेव्हा काय होणार, ही URL थ्रू होणार. आणि ही URL थ्रू झाली की एक क्युरी थ्रू होणार. कोणती क्युरी थ्रू होणार आपली, वॅर SQL नावाची एक क्युरी, आणि इथे टिल्ट, आणि इथे एक इन्सर्टची क्युरी राहणार. कोणती इन्सर्टची, मग इन्सर्ट इनटू, कारण आहे ते कार्ड राऊंड ब्रॅकेट. पहिली व्हॅल्यू आपण प्रिंट करणार आहे कार्ड आयडी, तर ऑटो इन्क्रीमेंट होणार. सेकंड आयडी राहणार आपली प्रोडक्ट अंडरस्कोर आयडी. त्यानंतर कोणती आयडी राहणार, मग प्रोडक्ट प्राइसिंग आयडी राहणार. त्यानंतर काय राहणार, एक युजर आयडी राहणार. आणि त्यानंतर युजर आयडी झाल्यानंतर काय राहणार आहे ते QTY म्हणजे क्वांटिटी. त्यानंतर एक व्हॅल्यूज कीवर्ड आणि एक राऊंड ब्रॅकेट. ओके, पहिली आपण घेऊ प्रोडक्ट आयडी, प्रोडक्ट प्राइसिंग आयडी, त्यानंतर युजर आयडी, आणि त्यानंतर क्वांटिटी. क्वांटिटी डायरेक्ट मी काय करतो, बाय डिफॉल्ट इथे 1 देऊन टाकतो. आणि जो काय आपल्याला डेटा आलाय, प्रोडक्ट आयडी भेटलाय, तो प्रोडक्ट आयडी मी इथे अटॅच करून देतो. मग डॉलर कर्ली ब्रॅकेट ओपन केला, प्रोडक्ट आयडी. सेकंड भेटते आपल्याला प्रोडक्ट प्राइसिंग आयडी, तो पण इथे अटॅच करून देतो मग. आणि थर्ड भेटते आपल्याला प्रोडक्ट आयडी ने आपल्याला युजर आयडी पाहिजे. मग युजर आयडी कुठे भेटते आपल्याला, सेशन मध्ये. मग सेशन मधली आयडी प्रिंट करण्यासाठी रिक्वेस्ट डॉट मी इथे करतो सेशन, आणि सेशन मधून आपल्याला प्रिंट करायची युजर आयडी. झाली क्युरी क्रिएट सिंपल. आणि त्या क्युरीला मी इथे एकदा सेंड करून चेक करतो. SQL इकडे आलो एकदा आउटपुट पेजला, एकदा ह्याला रिफ्रेश करतो. युजर लॉग इन आहे का, आहे. एल साईज सिलेक्ट केली. त्यानंतर मी इथे करतो ऍड टू कार्ड. जसं ऍड टू कार्ड केलं, झाली आपली क्युरी क्रिएट इथे. ठीक आहे, क्युरी तर क्रिएट झाली, पण आपण डेटा टाईप ह्याला इंट दिलाय, बरोबर ना. आणि जो काय डेटा जातोय तो जातोय आपल्याला स्ट्रिंग मध्ये. त्यासाठी आपल्याला इथे राईट करावं लागेल, आय थिंक सिंगल कोड काढून टाकू आपण एकदा. युजर आयडी ला पण टाईप आपण इंटिजर दिला. ओके, एकदा बॅक येऊ. एकदा इथे मी करतो रिफ्रेश, एम साईज सिलेक्ट केली, इथे करतो ऍड टू कार्ड. जसं ऍड टू कार्ड केलंय 20 25, आणि युजर आयडी आली अनडिफाईन्ड, क्वांटिटी आली 1. ओके, युजर आयडी का अनडिफाईन्ड येते ते चेक करायला लागेल. युजर आयडी ओके, रिक्वेस्ट डॉट सेशन CMD मध्ये आयडी आहे का, नाही आहे. ठीक आहे, त्यासाठी रिक्वेस्ट डॉट सेशन, त्यामधून घेतो आपण एक युजर आयडी. ठीक आहे, त्यानंतर आउटपुट पेजला येऊ. इथे करतो मी एकदा रिफ्रेश. युजर लॉग इन नाही. का लॉग इन नाही, मॅन्युअली आयडी आपण स्टोअर केली. रिक्वेस्ट डॉट सेशन नाही राहणार, इथे डेटा नाही राहणार, इथे राहणार युजर इंडेक्स नंबर ऑफ 0, आणि त्यामधून आपल्याला घ्यायचं आहे युजर आयडी. ओके, आता आपण चेक करू. एकदा बॅक आलो, होम पेजला गेलो मी, एकदा शॉप पेजला आलो, युजरला करतो एकदा लॉग इन, एक ईमेल टाकला, त्यानंतर एक पासवर्ड 1 2 3 4 5 6, आणि इथे करतो मी एकदा लॉग इन. जसं लॉग इन केलं, लॉग इन झाला युजर.
एक प्रोडक्ट सिलेक्ट केला, त्याला व्ह्यू केला, साईज सिलेक्ट केली आणि इथे करतो मी ऍड टू कार्ट. जसं ऍड टू कार्ट केलंय, युजर आयडी भेटला आपल्याला आता इथे सेशन मधला आयडी. तर ही क्युरी तर क्रिएट झाली. क्युरीला करायची आता इथे फक्त रन. रन करण्यासाठी सिंपल काय राहणार इथे, काय राहणार क्युरीला रन करण्यासाठी व्हेअर डेटा इक्वल टू अवेट exe आणि ते एसक्यूएल ब्रॅकेट. खतम, खंडा खतम झालं ना. आणि ते आता मी रिस्पॉन्ड डॉट करतो एकदा ह्याला सेट. इकडे येऊ, ह्याला करतो मी रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं, अरे अनडिफाईन्ड झाला का युजर. ओके, डबल लॉग इन करायला लागेल. ह्याचं लॉग इन करायला का लागते बरं प्रत्येक वेळेस, ह्याचं रिझन काय आहे की आपला जो काही सर्व्हर आहे नोड जे असतं, प्रत्येक वेळी काय होतं इथे रिस्टार्ट होतो. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला तो इश्यू पाहायला भेटतोय. व्ह्यू केला, व्ह्यू केल्यानंतर एक एम साईज सिलेक्ट केली, इथे मी करतो ऍड टू कार्ट. जसं ऍड टू कार्ट केलं, डेटा काय झाला इथे इन्सर्ट झाला. आपण चेक करू की डेटा इन्सर्ट झाला इथे. आता कोणता प्रोडक्ट होता आपला, कार्ड नावाचा आला इथे. कार्ड आयडी 1, प्रोडक्ट आयडी 20, प्रोडक्ट प्राइसिंग आयडी 24 आणि इथे युजर आयडी आलाय 1 आणि क्वांटिटी 2 आलाय. म्हणजे इथे आपल्याला कळते ना, एक नंबरचा युजर आहे हा, हा सागर नाव कोरडे. ह्या युजरने काय केलंय, काहीतरी ऍड केलंय, बरोबर ना. एवढं मेथड आहे. ठीक आहे, कार्डचं झालं. कार्डचं झाल्यानंतर एक सिंपल घेतो मी शेवट काय सांगतो फक्त, ऍड टू कार्ड झाला की युजरला रिडायरेक्ट करायचं. कुठे रिडायरेक्ट करायचं की कार्ड पेजला रिडायरेक्ट करायचं. कुठे करायचं रिडायरेक्ट, कार्ड पेजला. मग इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट आपण कुठे करू, स्लॅश कार्ड पेज. ओके, आणि जी काही इन्फॉर्मेशन आहे, इन्फॉर्मेशनची गरज नाही आपल्याला, कंपनी ऍज वगैरे वगैरे ह्याची काय, ह्याला करतो रिमूव्ह. एक नवीन राऊट बनवायचा आणि त्या नवीन राऊटला सांगायचं स्लॅश कार्ड आलं की एक पेज शो करायचं, कोणतं, कार्ड डॉट EGS, बरोबर ना. इकडे आलो, रिफ्रेश करतो. जसं रिफ्रेश केलं, कॅन नॉट फेल अनडिफाईन्ड. ओके, काय अडचण नाही. एवढं आपलं काम झालंय. आता जेव्हा युजर कार्ड करेल, युजर कुठे जाणार, जसं ऍड टू कार्ड बटनावर क्लिक करणार, डायरेक्ट युजर कुठे जाणार, कार्ड पेजला जाणार. का जाणार की ते आपण ऍड टू कार्ड केले ना, रिडायरेक्ट केले ना आपण कार्डला. ओके, बस करायचं एवढं आज, का घ्यायचे पुढे.